नमस्ते. घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना भेंडी फ्राय बनवणार आहोत. पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे, जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येतील आणि त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला, तर मग आता आपण भेंडी फ्राय करायला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. पहिलं तर भेंडी फ्राय करण्यासाठी मी इथे ना ही भेंडी घेतली आहे आणि ही धुवून घेतली आहे मी. आता ही आपण ना एकदम सुकी पुसून घ्यायची आहे एका कपड्यावरती. तर इथे मी हे बघा कपडा घेतलाय आणि त्याच्यावरती मी असं पुसून घेणार आहे ही भेंडी. कपडा घेतलाय ना, याने असं ना पुसून घ्यायची. भेंडीची भाजी किंवा भेंडी फ्राय करते वेळी वगैरे काहीही भेंडीचं करते वेळी पहिल्यांदा भेंडी ना पुसून घ्यायची. कारण काय होतं, नाही तर पाणी राहिलं ना तर ती चिकट होते, त्यामुळे पुसून घ्यायचं असतं. बघा आता भेंडी आपली ना पुसून झाली आहे छान अशी. आता इथे आपण ही भेंडी कट करून घेणार आहोत. एकाचे तुम्ही 3 किंवा 4 भाग ही करू शकता. तर भेंडी आपण कापून घेतली आहे. धना पावडर, मीठ, हळद, लाल तिखट, चाट मसाला, बेसन, तांदळाचं पीठ, लिंबूचा रस, आता आपण घालणार आहोत थोडंसं वरून तेल. आता हे आपलं ना मिक्स करून झालेलं आहे. आता आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया. आता आपण भेंडी फ्राय करायला घेणार आहोत. तर तेल आपलं गरम झालंय. छान अशी कुरकुरीत फ्राय करून घ्यायची. तर आता आपली ना इथे भेंडी फ्राय तयार झाली आहे. खूप ना कुरकुरीत अशी मस्तपैकी झाली आहे. आता आपण एका काढून घेऊया डिशमध्ये. ही बघा, तर आपली ही कुरकुरीत अशी भेंडी फ्राय तयार झाली आहे. तुम्हाला मी एक खाऊन दाखवते कशी झाली ती. आवड आला का? खूप छान अशी ही भेंडी फ्राय झालेली आहे आणि तुम्ही एकदा ही ना अशी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा.